विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा 6वी ते 11वीच्या मुलांसाठी एक प्रज्ञाशोध परीक्षा म्हणून आपण दरवर्षी ऑल ओव्हर इंडिया किंवा पूर्ण भारतभर घेत असतो. तसेच आपण महाराष्ट्रातून 4 प्रांतातून ही परीक्षा घेतली जाते. 4 प्रांतात म्हणजे कोकण प्रांत एक आहे, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, नंतर विदर्भ आणि देवगिरी प्रांत या 4 प्रांतातून परीक्षा घेतली जाते. गेल्या वर्षीसुद्धा आपल्याकडून भरभरून प्रतिसाद कोकण प्रांतातून मिळाला. त्याच पद्धतीने यावर्षी पण आपल्याला या जास्तीत जास्त मुलांनी याच्यात सहभाग घ्यावा तर अशी अपेक्षा आहे. आणखीन त्या दृष्टीने गेल्या 3-4 दिवसामध्ये मी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बऱ्याच शाळांना भेटी दिल्या. खूप उत्तम प्रतिसाद मला त्या मुलांच्याकडून पण मिळाला. मुलांच्याकडे जी असेल जिज्ञासू वृत्ती त्या दृष्टीने पण मुलांनी खूप प्रश्न विचारले आणि त्या पद्धतीने आम्हाला खूप चांगला इथला अनुभव आला. पण जास्तीत जास्त मुलांनी याच्यासाठी रजिस्ट्रेशन करावं. रजिस्ट्रेशन फी फक्त 200 रुपये आहे आणि त्या 200 रुपयामधून आपल्याला त्यांच्या पुढचा प्रोग्रेस जो आहे त्या प्रोग्रेसप्रमाणे आपल्याला त्यांना नॅशनल लेवलपर्यंत वाटचाल करता येईल. नॅशनल लेवलला जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना आपल्याला भास्कर स्कॉलरशिप म्हणून दरमहा 2000 रुपये आपल्याला मिळतील. तसंच वेगवेगळ्या प्रतिष्ठित अशा संस्थांमधून मुलांना काम करण्याची पण जे सध्याचे वैज्ञानिक आहेत किंवा सध्या जे काम चाललेलं आहे, रिसर्च वर्क चाललेलं आहे, त्याच्यातसुद्धा त्यांचा सहभाग घेता येईल. आणि DRDO, BARC, इस्रो किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स वगैरे सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून लहान मुलांना किंवा 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वीच्या मुलांना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल. आणि सध्याचा जो रिसर्च किंवा सध्याचं जे संशोधन चाललेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना ॲक्टिव्ह सहभाग असा घेता येईल. तर ही परीक्षा आपल्याला 3 भागात घेता येते. पहिला जो भाग आहे तो ऑनलाईन परीक्षा आहे. मुलं शाळेतून, त्यांच्या घरातून किंवा ज्या ठिकाणी त्यांना लॅपटॉप किंवा मोबाईल अवेलेबल आहे त्या मोबाईलवरून त्यांना देता येते. फक्त एकच अट असते की परीक्षा चालू झाल्यानंतर 90 मिनटात त्यांनी ती परीक्षा कंप्लीट करावी. 90 मिनटामध्ये त्यांना 100 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सर्वसाधारणपणे प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असे विचारले जातात आणि मुलांनी टिक मार्क करणे किंवा गोल करणं एवढंच फक्त त्याच्यात फायदा असतो. आणखीन त्याच्यामुळं एका सेकंदात मुलं त्याचं उत्तर देऊ शकतात जर त्यांचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर. त्याच पद्धतीनं आपल्याला त्यांचं अभ्यासक्रम जर विचार केला तर 50% अभ्यास हा त्यांचा आता सध्या जे करिक्युलम चालू आहे किंवा त्यांच्या क्लासचं करिक्युलम असेल, सिलेबस असेल त्या पद्धतीनं असतं. 20% हे आपल्याला इंडियन कॉन्ट्रीब्युशन ऑफ सायन्स, इंडियन सायंटिस्ट कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स या पद्धतीनं आपल्या भारतीय विज्ञान परंपरेवर आधारित ते प्रश्न असतात. त्याचबरोबर 20% प्रश्न हे एखाद्या भारतीय शास्त्रज्ञांच्या विषयी त्यांना माहिती करून देणं आणि त्याच्यावरचे प्रश्न असतात. यावर्षी आपल्याला 6वी 7वीला अन्नामणी सायंटिस्ट ज्या आहेत त्यांचा अभ्यासक्रम आहे. 8वी 9वीला असीमा चॅटर्जी म्हणून आहेत त्यांचा अभ्यासक्रम आहे. आणि 10वी 11वीसाठी रोहिणी गोडबोले शास्त्रज्ञ जे आहेत त्यांचा अभ्यासक्रम असेल. त्याचबरोबर लॉजिकल प्रश्न एक 10% असतात. म्हणजेच काय की मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने जे काय आवश्यकता आहेत त्या सगळ्या आवश्यकता लक्षात घेऊन हा अभ्यासक्रम बनवलेला आहे. याच्यातून जी मुलं निवडली जातील, प्रत्येक क्लासमधून आपण प्रत्येक विभागातून 25-25 मुलं निवडतो आणि ती राज्यस्तरीय कॅम्पमध्ये भाग घेतात. राज्यस्तरीय कॅम्पमध्ये त्यांना थेरॉटिकल आणखीन प्रॅक्टिकल असे दोन्ही पद्धतीचे प्रश्न असतात. तो 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं शिबिर असतं आणि त्यामध्ये मोठ्या मोठ्या कॉलेजेसमध्ये किंवा ज्या ठिकाणी या सगळ्या पद्धतीच्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत अशा ठिकाणी आपण हा कॅम्प घेतला जातो. आणि याच्यातून जे सिलेक्ट होतात ते नॅशनल लेवलच्या कॅम्पवर जातात. आणि नॅशनल लेवलचा कॅम्प हा 2 दिवसाचा असतो आणि 2 दिवसाच्या कॅम्पमध्ये वोकल फॉर लोकल किंवा लोकल फॉर वोकल अशा पद्धतीचं एक प्रशिक्षण असतं की ज्या ठिकाणी मुलांच्या प्रत्येक सुप्त गुणाचा
विचार करून त्याच्यावरचे प्रश्न असतात आणि त्याच्यावर आपल्याला मुलांच्याकडून उत्तरं अपेक्षित असतात. मी आंतरराष्ट्रीय लेवलच्या परीक्षा देता याव्यात यासाठी जी काही तयारी करायची ती त्या मुलांची 6वीपासूनच तयारी करून घेता येते या परीक्षेमार्फत. त्याचबरोबर मुलांनी ठराविक वेळेमध्ये प्रश्नाची उत्तरं द्यावीत याच्यासाठी जी काही सराव आवश्यक आहे तो पण त्यांचा घेतला जातो. आणि मुलांना पुढच्या त्यांच्या वाटचालीसाठी ज्या आवश्यकता त्यांच्याकडून किंवा त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची तयारी या प्रकारच्या परीक्षांमधून घेतली जाते. आणि VVM म्हणून त्या दृष्टीने सर्वांच्याच दृष्टीने हे अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. हा उपक्रम विज्ञान भारती, NCSM आणि NCERT यांच्या सौजन्याने संपूर्ण राज्यभर आणि संपूर्ण भारतभर हा राबवला जातो. आत्ता गेल्या वर्षी आपल्याकडे जवळजवळ 3 लाखापर्यंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आपल्याला दरवर्षी चांगला वाढता प्रतिसाद मिळतो आहे आणि यावर्षीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त मुलांच्याकडून प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.